मित्रांनो, पहिल्यांदा तर तुम्हाला सर्वांना ना दिवाळीच्या आणि तुळशी लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर हो का मित्रांनो, मी ना माझ्या पूर्ण फॅमिलीची तुम्हाला आज ओळख करून देणार आहे। हो का, ही माझे पप्पा, ही माझी मम्मी, ही माझी आई आणि ही तुमचे सर्वात लाडके नाना, ही माझा बारका भाऊ, ही माझा मोठा भाऊ आणि तुमची सगळ्यात लाडकी सुनबाई। सगळ्याला दिवाळीच्या तुळशी लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण काय असेल सांगा बरं, लवकर लवकर सांगा बरं, पटपट सांगा बरं काय असेल। आत्या तुम्ही सांगा की पटदिशानी आमचे काय नाहीत का ऐकायसाठी तर सायलेत। अगं थांब की, अगोदर ही सगळ्याला दाखवू तरी दे, आपलं घर हे सगळं दाखवू दे, मग तुला सांगते पुन्हा। हो का मित्रांनो, हे आमचं सगळं घर आहे, आम्ही इथं सगळेजण राहता। तेव्हा तिकडं चूल, पुन्हा मम्मी पप्पा इकडं सगळे आम्ही झोपता, इकडंच मजा करता, इकडं लय भारी वाटतंय बघा। झालं का दाखवून? आता झालं, सांगा आता मग पुढचं पटदिशानी। तर ना दिवाळीमध्ये ना आमच्या पप्पाच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आलती, पण ती आम्हाला दिवाळीमध्ये करायला जमली नाही। कारण का की आमचे सगळे मामा, पुन्हा आत्या, त्याच्या पोरी, ते सगळेजण असे आलते ना, त्याच्यामुळे आम्हाला वेळच भेटला नाही। माय काहीतरी करायचं होतं, सांग की पटदिशानी, इकडे माझा जीव चाललाय। अगं दिवाळीमध्ये ना गरजवंत लोकांची दिवाळी साजरी व्हावी ती मदत करायची होती पप्पाला। अगं पण ना आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये ना त्याला टाइमच भेटला नाही। पण नेमका त्या करणार तरी का आहे? अगं थांब जरा, तुला सांगते। हो का मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही खूप गरीब आहोत। हो का, आम्ही असल्या घरामध्ये राहतो। हो का, माझी मम्मी आहे का शिलाई मशीनचं काम करते, पप्पा इस्त्रीचं काम करते, तर एखादं रानामधलं काम आलं तर तिकडं जाते, तर कुणी ड्रायव्हर म्हणून चला म्हणलं तर तिकडं पण जाते। तर बरं अजून माझे आई वडील इतके भोळे आणि साधे आहेत ना, हो का, कधी कुणाचं काम जर आलं तर पप्पा नीट करते, तर कुणाला जास्त खाली वरी बोलत नाही। तर एखादी गरीब बाई आली, तिला जर ब्लाउज शिवायचा असेल ना आणि तिच्याकडे पैसे जर नसले ना, तर माझी मम्मी तशीच शिवून देते, पैसे सुद्धा घेत नाही कधी कधी। माझे पप्पा एवढे कपडे इस्त्री करतात, सारखे त्याच्याकडे कपडे इस्त्री करायला असते। तर काही लोक काय म्हणतात, मी उद्या देतो आज देतो, देत नाहीत। पण जेव्हा पैसे देतात का ती माणसं, तेव्हाच आमचे पप्पा घेतात। पण माझे पप्पा आणि आई खूपच म्हणजे खूप भोळे आहेत। अगं नेमकं तू सांगायलीस, पण ती करणार का आहे? तीच तर सांगायचा प्रयत्न करायले ना तुला, पण तुला कुठं समजायला लागलाय। मित्रांनो सांगा बरं आम्ही काय करणार आहेत, सांगा बरं लवकर। हा व्हिडिओ जेवढे लोक बघतील, ज्यांच्या चांगल्या कमेंट असतील त्याच्या कमेंटला लाईक असते, आम्ही त्याच्यातले 5 माणसं निवडून काढणार आणि त्यांना दिवाळीचं बोनस देणार। अगं तुझ्या बापाला दवाखान्यामध्ये जायला पैसे आहेत का? आणि तो व्हिडिओ करून टाकायस असं आम्ही बक्षीस देणार आहे म्हणून। जर नाही ना पैसे दिल्यावर लोक तुला किती बोलतील। अगं त्याचं दुखायले म्हणून काय झालं? अगं मम्मीने आणि पप्पाने ना 1 रुपया जमा करून ठेवलाय गरजवंत लोकांची गरज भागावी म्हणून, आणि त्याचा आशीर्वाद ना पप्पाला लागावा आणि मग पप्पाचं ना दुखायचं राहावं, त्याच्यामुळे पप्पाने 1 रुपया जमा करून ठेवलाय गरजवंत लोकांची मदत करायला। असं तरी किती मदत करणार आहेस तू? एवढे पैसे आहेत का मदत करायला? अगं असे लाख रुपये द्यावं म्हणून तीच मान नसतंय। एखाद्या गरजवंताला ना फुलाची पाकळी केली ना त्याचं समाधान असतंय। सांग की मग किती पैसे देणार आहेस ती? हो का मित्रांनो, आमच्याकडे काही जास्त पैसे नाहीत। हो का, आमच्या गरिबीतून आणि आमच्या मम्मी पप्पानं कष्टाचा घाम गाळलेले, महिन्याला पैसे कमविलेले, त्याच पैशामधून ना आम्ही हो का 5 माणसं निवडणार आणि पहिले बक्षीस द्यायचं असणार 500 रुपये प्रत्येकाला देणार। नुसतं बोलू नको, करून दाखव। तुला माहित आहे का, सका भाऊ पण पक्का वैरी असतया। ही तर जनता हाय, तुला आहे का कमेंट मध्ये शिव्या देतात। हो का मित्रांनो, हो का आम्ही काय ही डुप्लिकेट करायला नाही किंवा ही फेक नाही, आम्ही ही खरं करायला लागलात बरं का। माझ्या मम्मी पप्पाने ना गरिबीमध्ये संसार केलाय, त्याच्यामुळे त्याला ते जाणीव आहे, त्याच्यामुळे ती 500 रुपयाची तुम्हाला मदत करणार आहे। पण नेमकं त्यांना पैसे कसे देणार आहोत तुम्ही? अगं तू आई, मी सांगते। हा व्हिडिओ आम्ही 23 नोव्हेंबरला सोडणार। 23, 24, 25 ला आम्ही 11 वाजता बघणार, पुन्हा लाईव्ह येणार
मंडळीनं माझ्या पोराचा कसा उपक्रम तुम्हाला वाटला कसा नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सगळ्याला धन्यवाद. तर मित्रांनो, लवकरात लवकर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फॅमिली मेंबरला आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण आहे का बक्षीस भेटन नाही का त्यांची मदत पण होईल. नमस्कार मित्रांनो, या आमचा नवरा बायकोचा उपक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ कमीत कमी 1 लाख लोकांपर्यंत गेला पाहिजे. लाईक करा, फॉलो करा, तुमच्या मित्राला शेअर करा. 25 तारखेला 11 वाजता